महाराष्ट्रासह कर्नाटकातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान आणि कुलदैवत असलेल्या धुळोबा देवस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे। त्यामुळे भाविकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय। रामलिंग फाटा ते धुळोबा मंदिरापर्यंतच्या रस्त्याची तर चाळण झाली असून प्रशासनाच्या दुर्लक्षाबद्दल भाविकांमधून तीव्र संताप व्यक्त होतोय। महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील लाखो भाविकांचं कुलदैवत आणि श्रद्धेचं स्थान असलेल्या धुळोबा म्हणजेच धुळेश्वर देवालयाला शासनानं ब वर्ग देवस्थानाचा दर्जा दिलाय। दरवर्षी धुळोबा देवाच्या दर्शनासाठी लाखो पर्यटक हातकणंगले तालुक्यात येतात, पण रामलिंग फाटा ते धुळोबा या रस्त्याची सध्या दयनीय अवस्था आहे। या रस्त्यावर डांबराचा शोध घ्यावा लागतो। प्रचंड आणि मोठमोठे खड्डे पडलेल्या रस्त्यावरून जाताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागते। शिवाय रस्त्यावरील खडी उखडल्यामुळे धुळीचं साम्राज्य आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असून स्थानिक लोकप्रतिनिधीसुद्धा लक्ष देत नसल्याची स्थानिक लोकांची तक्रार आहे। धुळोबा देवालयाकडे जाणाऱ्या रस्त्याचं डांबरीकरण करावं, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा गुरव समाजानं दिलाय।